नमस्कार, आपण पाहत आहात NCN न्यूज टीव्ही। देगलूर शहरात आगामी बकरी ईद अर्थात ईद उल अजहा 2026च्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी देगलूर पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे। आज दिनांक 27 मे 2026 रोजी सायंकाळी सुमारे 5:10 पासून ते 6:40 पर्यंत देगलूर शहरात पोलिसांचा रूट मार्च अर्थात पथसंचलन काढण्यात आला। हा रूट मार्च हनुमान मंदिर चौक, जामा मस्जिद परिसर, घुमट बेस, जिया चौक, हॉटेल बेस आणि शहाजीनगर या मार्गांवरून शांततेत पार पडला। या पथसंचलनामध्ये उपविभागीय अधिकारी, पोलीस निरीक्षक, पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार, होमगार्ड, स्ट्रायकिंग फोर्स आणि RCP पथकाचा सहभाग होता। शहरातील मिश्र वस्ती तसेच संवेदनशील भागात पोलिसांनी नागरिकांना शांतता आणि सलोखा कायम राखण्याचे आवाहन केले। दरम्यान देगलूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सूर्यमोहन बोलमवाड यांच्या नेतृत्वाखाली रावणगाव पुनर्वसन आणि खानापूर गावठाण परिसरात मुस्लिम समाजाच्या नागरिकांसोबत शांतता बैठक देखील आयोजित करण्यात आली। ईदगाह मैदानावर नमाज पठणावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून विशेष बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे। कोणत्याही प्रकारचा वादविवाद किंवा कायदा हातात घेण्याचा प्रयत्न झाल्यास कठोर कारवाई करण्यात येईल असा इशाराही पोलीस प्रशासनाकडून देण्यात आला आहे। देगलूर शहरात शांतता, बंधुता आणि सामाजिक सलोखा कायम ठेवण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे। ही होती देगलूरमधील महत्त्वाची बातमी। अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी पाहत रहा NCN न्यूज टीव्ही। धन्यवाद। NCN न्यूज टीव्हीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहू शकता वेळेस कोणत्याही प्रकारे प्रकार घडू नये, अनुचित प्रकार घडू नये त्याच्यासाठी आपण बोलमवाड साहेब रावणगाव पुनर्वसन या ठिकाणी भेट देण्यासाठी आले होते। बकरी ईद कशा पद्धतीनं साजरी करावं हे या ठिकाणी समोरून देण्यासाठी संपूर्ण गावकऱ्यांना आज शांतता बैठक या ठिकाणी घेण्यात आली आहे। शिंदे साहेब सुद्धा त्यांच्यासोबत उपस्थित आहेत। कशा पद्धतीने तारखेला बकरी साजरी करण्यात येणार आहे। त्यासाठी सर्व समाजाने शांततेत कसं साजरी करावी त्यासाठी शांतता मीटिंग घेण्यात आली होती। त्यात शासनाने जे ठरवून दिलेले आहेत त्यात जनावरांची तसेच शांततेत राहणे, कुठल्याही सोशल मीडियावर किंवा मोबाईलवर जे अफवा पसरवतात त्यांच्यावर कुठल्याही लक्ष न देता आपण चांगल्या प्रकारे शांतता राखून आपले पोलिसांना मदत करणे व कुठलाही कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण झाल्यास पोलिसांना माहिती देणे व कायदा सुव्यवस्थेच्या प्रमाणे काम करण्याबाबत आपण सूचना दिलेल्या आहेत, मार्गदर्शन करतो। नमाजच्या वेळेस आपल्या या ठिकाणी बंदोबस्त प्रत्येक 28 तारखेला होणाऱ्या बकरीद निमित्त आपण देगलूर तालुक्यातील प्रत्येक ठिकाणी आपण बंदोबस्त ठेवणार आहोत। बंदोबस्ताच्या ठिकाणी आपण 100 मीटरपर्यंत कुठलेही मोटर व्हेकल अलाउड करणार नाही। त्याचप्रमाणे कुठल्याही व्यवहारच वस्तू असतील त्यांची पण पडताळणी करण्यात येणार आहे आणि बकरी ही शांततेत आणि चांगल्या प्रकारे कशी साजरी करता येईल यासाठी देगलूर पोलीस हे सदैव आपल्या मुस्लिम बांधवाच्या पाठीशी उभी राहणार आहे। अनुचित प्रकार घडून आणणाऱ्या गुन्हेगाराला कडक कारवाई कोणी सुद्धा कुठल्याही प्रकारचा कुठल्याही सणामध्ये उत्साहामध्ये जर अडथळे निर्माण करणार असतील त्यावर देगलूर पोलिसांकडून कठोर कारवाई करण्यात येईल। कुठल्याही आरोपीला सोडण्यात येणार नाही। जर कोणी कुठल्याही धर्मामध्ये जातीमध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न करणार त्याला कठोर शिक्षा करण्याची आम्ही ग्वाही देत आहोत। आपण या ठिकाणी पाहू शकता देगलूर PI नव्याने झालेले कर्तव्यदक्ष PI बोलमवाड साहेब यांनी अशा पद्धतीचं सर्व मुस्लिम समाज असेल इतर समाजाला या ठिकाणी आवाहन केलं आहे। समाजाच्या वेळेस कोणताही अनुचित प्रकार घडू नये त्यासाठी कडक बंदोबस्त प्रत्येक चौकामध्ये देगलूर शहरात असेल, ग्रामीण भागात असेल कडक बंदोबस्त करडी नजर त्यांची या ठिकाणी राहणार आहे। कोणी कशाही प्रकारचं गैरव्यवहार करू नये आणि सर्वांनी सुख समाधानीने आपले सण या ठिकाणी शांततेने पार पडावं अशी त्यांनी या ठिकाणी विनंती व आवाहन केलेलं आहे। कॅमेरामन मनसोबत निसाक पडेल NCN न्यूज टीव्ही।